तर बघा आता जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला भौमितिक श्रेणीचा या ठिकाणी मालिका दिलेली असते. भौमितिक श्रेणी म्हणजे काय? तर नीट लक्षात घ्या. श्रेणीचे दोन प्रकार आहेत. श्रेणी म्हणजे अंकमालिका, संख्या मालिका, त्यालाच म्हणतात श्रेणी. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एक मिनिट हा बाळा, थांबा. हॅलो. हा, हो हो, करतो सर, करतो. नाही असू द्या, मी बघितलं की ऍड केलेला नंबर. करतो. हो हो, चालतं चालतं. ठीक. हो, नाही चालतंय सर. हो हो हो. हॅलो, आवाज येतोय का? हा. तर बघा, आपण काय म्हणत होतो, तर श्रेणी म्हणजे काय, तर का श्रेणी म्हणजेच संख्या मालिका असते. आणि या संख्या मालिकेचे खरं तर तीन प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आपण गेले 2 दिवस झालं शिकत होतो. तो होता अर्थमेटिक म्हणजेच अंकगणितीय श्रेणी. या अंकगणितीय श्रेणीमध्ये काय होतं, तर पहा, अंकगणितीय श्रेणीमध्ये जी संख्या मालिका असते त्या संख्यांमध्ये समान फरक असतो, हे लक्षात घ्या. समान फरक असणं वेगळं, आणि या ठिकाणी जिओमेट्रिक म्हणजेच भौमितिक श्रेणीमध्ये मात्र पुढची संख्या ही नेहमी पटीत, समान पटीत वाढते. उदाहरण देईल मी, सारखं वारंवार देतोय, प्रत्येक तासाच्या सुरुवातीला उदाहरण देतोय मी. पहा, 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32. अशा पद्धतीने काय म्हणताय सोहम? बनवला व्हिडिओ मी, टाकायचा राहिला, बनवतो, टाकतो मी. हा, अपलोड करायचं राहिलंय. हा. तर बघा, काय म्हणत होते मी, तर पहिल्यांदा हे समजून घ्या की भौमितिक श्रेणी म्हणजे जिओमेट्रिक श्रेणी कशी असते, तर समान पटीत वाढत जाणाऱ्या संख्यांना म्हणायचं जिओमेट्रिक श्रेणी. सॉरी, जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच भौमितिक श्रेणी. अंकगणितीय श्रेणी जी असते ती मात्र तशी नसते. तुम्ही 2 मध्ये 2 मिळवले, 4 होणार. 4 मध्ये 2 मिळवले, 6 होणार. 6 मध्ये 2 मिळवले, 8 होणार. याला म्हणायचं अंकगणितीय श्रेणी. आणि अंकगणितीय श्रेणीचं शेवटचं पद काढण्याची सूत्र मी तुम्हाला सांगितलं, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. या पद्धतीनं तुम्हाला शेवटचं त्या पद काढता येतं. शेवटचं म्हणजे जेवढं काही विचारलं असेल ते. आणि दिलेल्या सर्व पदांची तुम्हाला जर बेरीज विचारली एस एन, तर आपण करत होतो एन डिवायडेड बाय 2 इंटू 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. हे लक्षात ठेवा. हे सगळं जे आहे ते हे सगळं आपण अंकगणितीय श्रेणीचं पाहिलं, म्हणजेच अर्थमेटिक प्रोग्रेशनचं पाहिलं. आता मी काय सांगतोय पहा. आता आपण पाहणार आहोत जिओमेट्रिक श्रेणी, जिओमेट्रिक प्रोग्रेशन. नीट ऐका आता. पहिल्यांदा भौमितिक श्रेणी म्हणजे काय ते लिहून घ्या. भौमितिक श्रेणी म्हणजे भौमितिक श्रेणी म्हणजे जेव्हा संख्यांमधील फरक, जेव्हा संख्यांमधील फरक हा समान पटीत असतो. समान पटीत म्हणजेच पट म्हणजेच गुणाकार असतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच गुणाकार रूपात असतो.
त्यास भौमितिक श्रेणी म्हणतात. बघा, भौमितिक श्रेणी म्हणजे जेव्हा संख्यांमधील फरक हा समान पटीत म्हणजेच गुणाकार रूपात असतो, त्यास भौमितिक श्रेणी म्हणतात. अर्जुन, व्हिडिओ चालू करा आणि वाचा हे एकदा. अर्जुन, श्रेणी नाही, श्रेणी वेगळं. श्रेणी म्हणजे ग्रेड असतं. श्रेणी येते, श्रेणी म्हणजे प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजेच वाढत जाणे. श्रेणी वेगळं आणि श्रेणी वेगळं. श्रेणी म्हणजे ग्रेड आणि श्रेणी म्हणजे वाढत जाणे. ठीक आहे. तर बघा आता भौमितिक श्रेणीचं जे पद आहे ते पद काढण्याचं सूत्र लक्षात घ्या. बघा, शेवटचे पद बरोबर, बघा भौमितिक श्रेणीचं बरं का, शेवटचे पद बरोबर ए. ए म्हणजे इथं पण पहिलं पद. एक्स. एक्स म्हणजे काय, तर पहा, एक्स म्हणजे किती पट होतो त्याला म्हणायचं एक्स, आणि त्याचा घातांक n-1. या ठिकाणी ए म्हणजे पहिले पद, एक्स म्हणजे समान पट, आणि एन म्हणजे जे पद विचारले ते. बघा, ए म्हणजे पहिले पद, एक्स म्हणजे समान पट, कारण भौमितिक श्रेणी जी आहे ती समान पटीत वाढत असते, आणि एन म्हणजे जे काही नंबर विचारलेला आहे, 14व, चौथं, 5वं पद विचारलंय ते म्हणजे एन. समजलं तुम्हाला मग आता? ओके. चला गणित घ्या मग आता. 2, 6, 18, 54, 162 याप्रमाणे 17वे पद शोधा. तुम्ही जर नीट पाहिलं तर ही अंकगणितीय श्रेणी आहे का भौमितिक श्रेणी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहा, 2 मध्ये 4 मिसळले तर 6 आले, पण 6 मध्ये 4 मिसळल्यावर 18 येत नाहीत का? म्हणजे ही अंकगणितीय श्रेणी नाही, ही अर्थमेटिक श्रेणी, अर्थमेटिक प्रोग्रेशन नाहीये. तर ही कसली श्रेणी आहे, तर तुम्ही बघा, 2 ची तिप्पट 6 होते, 6 ची तिप्पट 18 होते, 18 ची तिप्पट 54 होते, 54 ची तिप्पट 162 होते. या पद्धतीने पुढच्या संख्येची तुम्ही तिप्पट 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 करत गेले तर तुम्हाला 17वं पद शोधायचं. इथं 5 पद दिलेत, 17वं शोधायचं. आता मला सांगा, या ठिकाणी ए बरोबर किती असणार आहे? शाबास. ए बरोबर 2. एक्स बरोबर किती असणार आहे? 3. शाबास. व्हेरी गुड. कारण तिप्पट केली आहे. आणि एन बरोबर किती असणार आहे? 17. व्हेरी गुड. टाका मग आता. टाका नंबर. नंबर टाका चला.
2 गुणिले 3चा घातांक करायचा आहे. मी एक गणित सोडवून दाखवतो अर्जुन. हे बघा, या ठिकाणी ए बरोबर 2 आहे, एक्स बरोबर 3 आहे आणि एन बरोबर 17 आहे. मग आपल्याला 17वं पद शोधायला सांगितलंय. 17वे पद बरोबर ए गुणिले एक्स चा एन वजा 1 वा घात आहे, घातांक येतो. मग बघा आता, ए या ठिकाणी आहे 2 गुणिले 3 आणि कारण एक्स 3 आहेत ना, आणि 3चा 17 वजा 1 वा घातांक. 17 वजा 1 चं उत्तर किती येणार? 16. म्हणजे 3चा 16वा घात काढायचा आहे. मग 3चा 16वा घात कसं काढणार आता सांगा? 96. नाही, 96 येत नाही. हे बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 2 गुणिले 3, मला एक सांगा, 3चा 4था घात किती येतो? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक, बोला, 27 त्रिक, हा किती? हा, 27 त्रिक 81. मग बघा, 4था घात, पुन्हा हे 4 8 झाले, 3चा 8वा घात झाला, हा 4था घात 12 झाले आणि 3चा हा 4था घात 16 झाले. मग बघा, तुम्हाला काय करावं लागेल सांगतो मी. एवढं मोठं गणित येत नाही, मी मुद्दाम दिलंय जेणेकरून सोपी गणित तुम्हाला सहज सोडवता येतील. पण लक्षात घ्या, असं जर 16वा घात आला तर काय करायचं? बघा, 81 गुणिले 81 करायचं, पुन्हा 81 गुणिले 81 करायचं आणि ह्या दोघांची 81 गुणिले पहिल्यांदा हे एवढं लिहून घ्या. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला वर्ग कसा करायचा मी सांगतो, तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो. हे एवढं लिहून घ्या अगोदर. बघा, हे 4, हे 4, हे 4, हे 4 झाले का 3चा 16वा घात. आता असं फोडून का लिहिलं मी? तर डायरेक्ट 3चा 16वा घात करणं अवघड आहे. तुम्हाला 3चा 16 वेळा गुणाकार करावा लागेल, तो अवघड आहे. त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक काय करायचं, फोडायचं. याला 16च आहेत शेवटी. तुम्ही 3च 4 वेळा, पुन्हा 3च 4 वेळा, 3च 4 वेळा असं लिहिलं, तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येत. आता एवढं झालं सगळ्यांचं. हा, आता तुम्ही त्याच्या खालीच लिहा. ऐका, तुम्ही त्याच्या खालीच लिहा. आता तुमचं उत्तर आलंय 2चा, बघा, पहिल्या 3चा 4था घात म्हणजे 81 आले. म्हणजे 81 गुणिले 81 गुणिले 81 गुणिले 81, बरोबर? एवढं तर कळतंय. हा, आता नीट ऐका. तुम्हाला मी हे थोड्या वेळ बाजूला ठेवा. मी तुम्हाला आता तुम्हाला शिकवलं ना रे मी, संख्यांचा वर्ग कसा करायचा ते. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग कसा करायचा शिकवलं ना मी तुम्हाला. नव्हतं काय? अरे कोणाला? अरे तुम्हाला शिकवलं की. हा, शिकवलं. हा, मग आहे बघा, आता इथं 81 आणि 81चा वर्ग आहे, इथं पण 81चा वर्ग आहे. मग सांगा 81चा वर्ग किती येईल? तुम्हाला सांगितलं होतं बघा, 81चा वर्ग करताना 8चा वर्ग आणि 1चा वर्ग. 8चा वर्ग 64, 8 गुणिले 1 8, त्याची दुप्पट 16 आणि 1चा वर्ग 1. आता बघा, त्याचं उत्तर लिहिताना इथले 1 आपण अगोदर खाली लिहू. 1, इथं 2 अंक आहेत, त्यातला 1 अंक खाली घेऊ. 6, हातचे 1 इथं 1, 64 मध्ये 1 मिळवले 65. बघा, 81चं उत्तर आलं 6561. आलं का? अरे आलं का? आलं ना? हा, आता नीट ऐका.
म्हणजे 81 गुणिले 81चं उत्तर येणार 6561 आणि इकडच्या पण 81चं उत्तर येणार 6561 गुणिले 2. आता हे एवढं तुम्ही करा. 6561 गुणिले 6561. हे एवढं लिहिलं का तुम्ही? अरे एवढं. हॅलो. हा. कशावर जॉईन करताय तुम्ही? गुगल मीट वर ना? अपडेट अपडेट करा. अपडेट नसल्यामुळे ते जॉईन होत नसेल. हा, गुगल प्ले स्टोर वर जाऊन आहे ना अपडेट करा. जुनं जर असेल ना ते व्हर्जन तर ते मग होत नाही लिंक लवकर जॉईन. हा, गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन अपडेट करा. जुना असेल तर वाटलं तर ते डिलीट करा आणि गुगल मीटचं नवीन व्हर्जन घ्या आणि किंवा आहे ते अपडेट करा म्हणजे होईल जॉईन. हा, ठीक ठीक आहे. हा, हॅलो. आवाज येतोय का माझा? हा, हॅलो. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? हा, थांबा थांबा थांबा. चुकलंय गणित अर्जुन. थांबा जरा, गणित मोठं तुम्हाला अगोदर द्यायला नाही पाहिजे होतं इतकं. थांबा एक मिनिट हा. गण माझा आवाज येतोय का? हा. एक मिनिट थांबा. थांबा मी पुन्हा. हा, स्क्रीन दिसत नाही, रेंज गेली होती. थांबा एक मिनिट. थांबा एक मिनिट. हा, सांगा कुणाचं आलंय उत्तर. नाही नाही, थांबा एक मिनिट. तुम्ही फक्त त्याचाच गुणाकार केला का फक्त? गुणिले 2 केलं नाही का? सार्थ सार्थक, गुणिले 2 करा की जे उत्तर आलंय त्याला. जे उत्तर आलंय त्याला गुणिले 2 करा, बरोबर आहे तुमचं. आता बघा मी काय सांगतोय ते. हे बघा, मी तुम्हाला सोपी गुणाकाराची. किती आलं? किती आलंय? 44 नाही, 42. करेक्ट. बघा मग आता, 6561 गुणिले 6561. बघा, मी तुम्हाला गुणाकाराची सोपी पद्धत सांगतो म्हणजे तुम्हाला उत्तर काढणं सोपं जाईल. पहा, ज्या संख्येने गुणायचे ते 4 असतील आणि ज्या संख्येला गुणायचे ते 4 असतील. तर हे बघा, अशा पद्धतीने गुणाकार करा तुम्ही. याचे भाग पाडा तिरपे. हा बघा, 6561 गुणिले 6561. हा, चुकलं माझं एक मिनिट. हा, बघा आता, या 6ने या 6ला गुणलं, उत्तर आलं 36. नीट लक्ष द्या. हे बघा, उत्तर आलं 36. इथे 36 मांडतो. 6 पंच 30, 6 6 36, 6 1 6, 5 संग 30, 5 5 25, 5 संग 30, 5 1 5. त्यानंतर 6 6 36, 6 पंच 30, पुन्हा 6 6 36, 6 1 6. 1 गुणिले 6 6, 5,
6 1. आता तिरक या ठिकाणी बेरीज करा. हे बघा, इथली बेरीज आली 1, इथली बेरीज आली 12. मी वेगळ्या रंगात दाखवतो म्हणजे जरा लक्षात येईल तुमच्या. हे बघा, इथली बेरीज आली 1, तिरकी बेरीज बघा. इथली बेरीज आली 12, इथली बेरीज बघा 6 आणि 5 11, 11 आणि 5 16. इथली बेरीज बघा 6 आणि 3 9, 9 आणि 6 15. इथली बेरीज बघा 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 3 17. हा बघा आता 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 3 17, 17 आणि 6 बोला की 23. याची बेरीज बघा 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 आणि इथं 3. आता उत्तर कसं मांडायचं सांगतो बघा. आता उत्तर कसं मांडायचं, तर उत्तर उजवीकडून डावीकडे उत्तर मांडायचं. हे बघा, वेगळ्या रंगात दाखवतो. आता बघा, इथे एकच आहे, तर तो एक उत्तरात एक मांडला. इथे 12 आहेत, तर एकक स्थानचा एक घ्यायचा, 2 घ्यायचा, एक हातचा पुढे द्यायचा. 16 मध्ये एक मिळवला, 17 झाले. 17तले एक मांडला, हातचा एक पुढे घेतला. 15 आणि 1 16, 16तले 6 घेतले, हातचा एक पुढे दिला. 23 आणि 1 24, 24 मधले 4 घेतले, 2 हातचे पुढे दिले. 8 आणि 2 10, 10 मधला 0 घेतला, एक हातचा पुढे दिला. 12 आणि 1 13, हातचा एक पुढे दिला. बघा, हे उत्तर आलं आपलं. काय आलं बघा तुम्ही, 4,30,46,46,721. आता याला गुणिले 2 करा तुम्ही, याला गुणिले 2 करा. बघा, या ठिकाणी जर तुम्ही 2 केलं, याला मल्टिप्लाय बाय 2, तर तुमचं उत्तर येतं 8,60,93,442. समजलं का तुम्हाला? ओके, पहिल्यांदा हे लिहून घ्या. बघा, 6,561 इंटू 6,561, याचं उत्तर तुम्ही आता किती लिहिलं? सार्थक सांगा तुम्ही. 4 कोटी असेल ते, 4 लाख नसेल. 4,30,00,000 721. याला मल्टिप्लाय बाय 2 करा, तुमचं उत्तर येत आहे 8,60,93,442. पहा, ही असताना जिओमेट्रिक प्रोग्रेशन असल्यामुळे तुमची उत्तर मोठी येणार आहेत. हा बोला. बर, 46 करा. मी तुम्हालाच विचारलं ना, मी लक्षात नव्हतं ठेवलं. 46 बघा, मी काय सांगतोय, याची उत्तर मोठी येण्याचं कारण हे, आपण पाहताना जिओमेट्रिक प्रोग्रेशन पाहतोय. अर्थमेटिक प्रोग्रेशन आपण काल पाहिलं होतं. जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये मात्र तुमचं या ठिकाणी उत्तर ही मोठीच येणार आहेत, त्यामुळे गडबडून जाऊ नका. ठीक आहे, पुढचं गणित घ्या. पहा, 4 8 16 32, याच पद्धतीनं यातील 11वे पद तुम्हाला शोधायचंय. तृप्ती उशीर का केला? तृप्ती तृप्ती रेंज नव्हती. बर, नीट आहे का आता? इथे जर तुम्ही पाहिलं तर ही पुन्हा एकदा भौमितिक श्रेणी आहे. भौमितिक श्रेणीलाच म्हणतात जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आता पहा, काल आपण 2 दिवस, कालचा आणि परवाचा, या दोन्ही टप्प्यांमध्ये आपण फक्त अर्थमेटिक प्रोग्रेशन पाहिलं. तुम्हाला आता 11वा पहा, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये शेवटचं पद शोधण्याचं. तृप्ती तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला तुमच्याकडे हा
फॉर्म्युला नाहीये, लिहून घ्या. जिओमेट्रिक प्रोग्रेशनचं शेवटचं पद शोधण्याचा फॉर्म्युला ए इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. ए म्हणजे पहिलं पद, एक्स म्हणजे किती पट केलीये. कारण पहा, भौमितिक श्रेणीमध्ये पटीत संख्या वाढतात. श्रेणीचा अर्थ संख्या मालिका होतो, हे लक्षात घ्या. टप्प्याटप्प्याने संख्या वाढत जाणे याला म्हणायचं मराठीमध्ये श्रेणी, इंग्रजीमध्ये याला प्रोग्रेशन म्हणतात. 120 चुकीचं आहे. 120 काय काढलं पूर्वी? 120 काय काढलं? हा, तर बघा आता या गणितामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ए किती आहे मला सांगा? 4. व्हेरी गुड. एक्स म्हणजे किती पटीनं या संख्या वाढतायत? समान पट. 2. शाबास. आणि एन म्हणजे किती नंबरचं तुम्हाला पद विचारलंय ते सांगा. किती नंबरचं पद विचारलंय? 11 नंबरचं, 11वं पद विचारलंय. तर हे घेतलं लिहून तुम्ही? मी हे पुसतो म्हणजे मला व्यवस्थित लिहिता येईल. पुसू काय? हा, आता बघा, 11वे पद बरोबर याच श्रेणीनुसार जिओमेट्रिक प्रोग्रेशन जर तुम्ही पुढे पुढे संख्या लिहिल्या तर तुम्हाला 11वं पद कोणतं येईल ते विचारलंय. तर फॉर्म्युला आहे पहा, ए इंटू एक्स इंटू रेज टू एन मायनस वन. ए आहे 4 इंटू एक्स आहे एक्स आहे 2 आणि 2 चा एन मायनस वन 11वं पद विचारलं म्हणजे 11 वजा 1 म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 2 चा 10वा घातांक असलेलं तुम्हाला शोधायचं. आता 2 चा 10वा घातांक म्हणजे नीट लक्षात घ्या, 2 चा 10 वेळा गुणाकार करायचा आहे. तर तुम्ही काय करा, याची फोड करा मगाशी केली तशीच. 4 इंटू 2 चा 5वा घात गुणिले 2 चा 5वा घात. एक लक्षात घ्या, तुम्ही घातांकाचे नियम 6वीत शिकलेत पहा. झाले ना 6वीत तुम्हाला घातांकाचे नियम? अरे झालेत का नाही मला सांगा, म्हणजे मी घेतो. नसेल झालं तर झालंय, 6वीच्या पाठ्यपुस्तकात आहे तो. घातांकाचे नियम झालेत ना? नाही झालं का? अरे झालंय का नाही ते सांगा मला. हॅलो, झालेत. हा, मग तुम्हाला ते लक्षात नाहीत, बरोबर आहे का? मी पुन्हा एकदा ऐका, मी तुम्हाला घातांकाचे नियम सांगतो. एवढं एवढं झाल्यावर घातांकाचे नियम इथून पुढे आपल्याला सतत उपयोगी पडणार आहेत. घातांकाचे नियम काय? पाया समान असेल आणि घातांक जर वेगळे असतील तर घातांकाची बेरीज करायची असते, मध्ये गुणिले चिन्ह असेल तर. भागिले असेल तर वजाबाकी करायची असेल. म्हणून मी फोड अशी केली पा, 2 चा 5वा घात 2 चा 5वा घात म्हणजे खरा सांगायचं तर तो 2 चा 10वा घातच असतो. मी तो फोडून लिहिला. आता 2 चा 5वा घातांक करणं आपल्याला सोपं आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येतं? अरे काय म्हणता, तुम्ही बेरीज करताय. 10 नाही, गुणाकार करा 2 चा 6 5 वेळा. 32. शाबास. आणि आताच तुम्हाला मी 1 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे सांगितलं होतं पहा. 4 गुणिले 32 आणि इथं पण 4 32 येणार, कारण 2 चा 5वा घात 32, 2 चा 5वा. 32 चा वर्ग कसा काढायचा मी आताच सांगितलं पहा. तुम्हाला सूत्र सांगितलं होतं मी, ए वर्ग प्लस बी वर्ग हे सूत्र वापरा. सॉरी, ए वर्ग प्लस बी वर्ग नाही, ए प्लस बी चा वर्ग हे सूत्र वापरा. ए वर्ग प्लस 2a प्लस बी चा वर्ग हे सूत्र वापरून 1 ते 10 ते 100 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढता येतात. मग 32 चा वर्ग कसा काढायचा? तर बघा, 32 मध्ये पहिलं पद आहे 3, 3 चा वर्ग 9, 3 आणि 2 चा गुणाकार येतो 6, 6 दुने 12 आणि 2 चा वर्ग 4. आता वर्ग लिहायचा आहे आपल्याला, तर इथला 4 लिहिला, इथला 2 लिहिला, हातचा 1 पुढे दिला, तर तो आला 10.
म्हणजे 32चा वर्ग, पूर्ण 32चा वर्ग, या ठिकाणी 32 गुणिले 32चं उत्तर आलं 1024. आणि त्याला मल्टिप्लाय बाय 4 करा. किती येत आहे सांगा आता. किती? करेक्ट. म्हणजेच या भौमितिक श्रेणीनुसार तुम्ही जर 11वं पद शोधलं तर ते 11वं पद असणार आहे 4096. समजलं का? समजलं? घेतलं लिहून? ओके. तर बघा, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. इतका अवघड शक्यतो मी सांगतो का तुम्हाला, शक्यतो तुम्हाला स्कॉलरशिपला जर प्रश्न आला तर बऱ्यापैकी तुम्हाला अर्थमेटिक प्रोग्रेशन वरचेच प्रश्न येतात, जे मी तुम्हाला काल घेतले पा. भौमितिक श्रेणीवरचे प्रश्न बऱ्यापैकी आजपर्यंत तरी कधीही विचारलेले नाहीत. पण का तुम्हाला हे सांगितलं सूत्र, तर त्याचं कारण असं आहे, आजपर्यंत विचारलं नाही तरी एकदम तुमच्या वेळेसच विचारतील. म्हणून तुम्हाला माहित असावं याचं सूत्र. कारण पहा, या ठिकाणी खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन करावे लागतात. म्हणून शक्यतो एवढं मोठं कॅल्क्युलेशन करणारं गणित तुम्हाला जिओमेट्रिक प्रोग्रेशनचं गणितच पडत नाही. पडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्थमेटिक प्रोग्रेशनच गणित पडतं, जी गणित आपण काल घेतली. तर बघा, आता आपण थोडस आता रिवाइज करूया. बघा, अर्थमेटिक प्रोग्रेशन वरच गणित. अगं, काय चाललंय? काय कळतंय का नाही? अगं, काय कळतंय का नाही? तर बघा, एक गणित देतो मी तुम्हाला अर्थमेटिक प्रोग्रेशन वरच. तुमच्या लक्षात आलं का? बघा, मी पुन्हा एकदा समजून सांगतो. अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि म्हणजेच अंकगणितीय श्रेणी. श्रेणी म्हणजे क्रमाक्रमाने वाढत जाणाऱ्या संख्या, त्याला श्रेणी म्हणतात. चुकूनही श्रेणी म्हणू नका. श्रेणी म्हणजे ग्रेड असते, हे प्रोग्रेशन आहे, म्हणजे वाढत जाते. आणि दुसरी आत्ता जी आपण शिकलो ती भौमितिक श्रेणी. या दोन्हींमध्ये फरक असा असतो, ह्या भौमितिक श्रेणी मधल्या पुढे येणाऱ्या संख्या समान पटीत वाढत जातात. जे आता आपण पाहिलं, उदाहरण द्यायचं झालं तर 2, 2 ची 4 पट 8, 8 ची 4 पट 32, 32 ची 4 पट त्या ठिकाणी 128, अशा पद्धतीने वाढत जातात. ही झाली भौमितिक श्रेणी. अंकगणितीय श्रेणी जी असते, म्हणजेच अर्थमेटिक प्रोग्रेशन, हे मात्र समान फरकाने वाढत जातं. उदाहरणार्थ 2 मध्ये 4 मिळवले 6, पुन्हा 4 मिळवले 10, पुन्हा 4 मिळवले 14, पुन्हा 4 मिळवले 18, अशा पद्धतीने वाढत जाणारी जी श्रेणी असते. श्रेणी म्हणजे संख्या मालिका. वेगळं काय समजू नका, शब्द फक्त वेगळा आहे. श्रेणी म्हणजेच एक प्रकारे संख्या वाढत्या क्रमाने वाढत जाणाऱ्या संख्यांची एक संख्या मालिका, त्याला म्हणायचं श्रेणी. पण अंकगणितीय श्रेणीमध्ये फक्त समान फरक असतो. भौमितिक श्रेणीमध्ये मात्र समान पट असते. एक गणित घ्या. आता ते तुम्ही ठरवायचं, कशावरचं देतो ते तुम्ही ठरवायचं. आता येतंय लक्षात तुम्हाला? श्रेणी कोणती आहे, नेमकं कशात कसं वाढत जातंय ते तुम्ही ठरवायचं. मी आता दोन्ही टॉपिक वेगवेगळे घेतले. तिथं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की हे अंकगणितीय श्रेणीचं गणित आहे, मग हे वापरा आणि मग हे असं सोडवा. तुम्ही ठरवायचं. आता मी कोणतं गणित देतोय तुमचं तुम्ही ठरवा आणि ते फॉर्म्युले वापरा. घ्या आता पहिलं गणित. एका शेतात पहिल्या रांगेत
पहिल्या रांगेत 8 झाडे, दुसऱ्यात 10 झाडे, तिसऱ्या रांगेत 12 झाडे, आहेत. तर एकूण 30 रांगा असल्यास, तर एकूण 30 रांगा असल्यास शेतातील एकूण झाडे किती? हा, मला सांगा बरं उर्वी, बाळा, हे कोणतं प्रकारचं गणित आहे? हे अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे का जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे? बरोबर, म्हणजेच ही अंकगणितीय श्रेणी आहे. बरोबर, व्हेरी गुड. मग आता तुम्हाला अंकगणितीय श्रेणी मधले 2 फॉर्म्युले दिले होते. एक शेवटचं पद असणार तुम्हाला शोधायचं, आणि दुसरं सम ऑफ नंबर्स. मग मला सांगा, तुम्हाला इथं शेवटचं पद शोधायचंय का सम ऑफ नंबर्स शोधायचे? शाबास, व्हेरी गुड. करा बरं, मला उत्तर सांगा, कोण सांगते बघू. हा, तृप्ती, तुम्ही सांगताय, मी विचारतो तसं सांगा मला. ए बरोबर काय? पहिल्यांदा हे कोणता फॉर्म्युला वापरणार आहे सृष्टी, सांगा तुम्ही मला. एस एन इज इक्वल टू, बघून सांगितलं तरी चालेल सृष्टी, सांगा. एस एन इज इक्वल टू, सृष्टीच म्हणतो, तृप्ती. एस एन इज इक्वल टू, सांगा की, बघून सांगा. हा, बोला, शांत बसू नका, बोला. काल सांगितलंय की, तुम्ही लिहून घेतलंय काल. एस एन इज इक्वल टू सांगा की, बघून सांगा. हा हा, सांगा सांगा, चुकू द्या. हा, बोला तुम्ही. हा हा, डी नाही, इंटू डी म्हणायचं, गुणिले डी. मध्ये काही चिन्ह नाही, याचा अर्थ ते गुणिले डी आहे असं समजायचं. मग बघा, सार्थक. हा, 110. मग मला सांगा उर्वी, बघू आपण काय येत आहे ते. मला पहिल्यांदा सांगा, या ठिकाणी तुम्हाला ए बरोबर किती घ्यावं लागेल? ए म्हणजे पहिले पद, पहिल्या रांगेत असलेली झाडं 8. शाबास. त्यानंतर ए झालं. त्यानंतर एन बरोबर किती घ्यावं लागेल? एन बरोबर 30. का? कारण एक रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, अशा रोज त्या ठिकाणी 30 रोज त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्हाला एन बरोबर 30 घ्यावं लागेल. आणि लास्ट वन, आता डिफरन्स, पहिलं झाड, दुसरं झाड, सॉरी, पहिली रांग आणि दुसरी रांग यामध्ये किती झाडांचा फरक आहे? 2. शाबास. पुन्हा दुसरी आणि तिसरी मध्ये 2चाच आहे. म्हणजे अशा पद्धतीने 2-2चा फरक असलेली झाडं प्रत्येक रांगेत लावलेली आहेत. मग डी बरोबर तुमचं येणार 2. मग पहा, तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या, अर्थमेटिक प्रोग्रेशनची सम ऑफ नंबर्स काढत असताना सूत्र आहे एन डिवायडेड बाय 2 इंटू 2a, म्हणजेच पहिल्या पदाची दुप्पट प्लस n-1 इंटू डिफरन्स. मग बघा, आता या ठिकाणी एन जो आहे तो एन म्हणजे एक, आता एस एन म्हणजेच काय? सर्व झाडांची बेरीज. त्या शेतामध्ये पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, असं 30 रांगांपर्यंत जेवढी काय रांग आहेत, त्या सगळ्या रांगेमधल्या झाडांची बेरीज जर केली तर ती बेरीज किती येईल असं आपल्याला विचारलंय. इथं तुम्ही लिहू शकता एकूण झाडांची संख्या बरोबर सम ऑफ नंबर्स इज इक्वल टू, आपल्याला विचारलंय 30, एन म्हणजे 30 आहे, 30व्या झाडापर्यंत रांगेतल्या झाडांची संख्या विचारली आहे. 30/2 इंटू पहिलं जे पद आहे त्या पहिल्या पदाची दुप्पट. पहिलं पद किती होतं उर्वी? मनस्वी 8. 8 ची दुप्पट येते 16 प्लस
एन जो आहे तो एन 30 आहे. 30 मधून 1 जर मायनस केला तर उत्तर येतं 29 आणि डिफरन्स आहे 2चा. 29 दुने 58. मी डायरेक्ट इथे 58 लिहितो. समजतंय का बघा? आता कालपासून खूप आपण शिकलोय. त्यामुळे मी स्टेप वाढवत नाही. तुम्ही डायरेक्ट 58 लिहिलं तरी चालतंय. समजलं ना तृप्ती 58 कुठून आलं? हा, कारण बघा 30 मायनस 1 इज इक्वल टू 29. 29 इंटू 2 इज इक्वल टू 58. आता बघा पहिल्यांदा हा कंस सोडवायचा असतो म्हणून त्याची बेरीज करू. तुम्ही या ठिकाणी भागाकार पण करू शकता. 30 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 15 इंटू इंटू 16 प्लस 58 किती येते बघा? 74. आणि 74 इंटू 15 बघा किती येते? हा, बरोबर 111 येते. कारण बघा 15 चौक 60. 60 मधला शून्य इथं लिहिला, 6 इथं लिहिले, 15 7 105. 105 मध्ये 6 मिळवले, 111 येतं. म्हणजे एकूण झाडे जी आहेत ती एकूण झाडं त्या शेतामध्ये असणार आहेत 1110. समजलं का तुम्हाला? तुम्हाला ठरवावं लागतं की या ठिकाणी दिलेलं गणित हे अंकगणितीय श्रेणीचं आहे का दिलेलं गणित भौमित. पहा मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगतो 90% तुम्हाला जिओमेट्रिक प्रोग्रेशन वरचं गणित येत नाही. त्याचं कारण असं आहे त्याचं कॅल्क्युलेशन खूप मोठं मोठं येतं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल आता पहिलंच गणित मी दिलं होतं त्यामध्ये 17 नंबरच पद शोधायचं होतं तरी पण आपल्याला ते कोटीत उत्तर आलं. त्यामुळे शक्यतो तुम्ही निश्चिंत राहा 90%. पण 10% मध्ये समजा आलंच गणित तर असं नको व्हायला की तुम्हाला घेतलेलंच नव्हतं मग हे टॉपिकच झाला नाही असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. शक्यतो येणार नाही. गणित सगळी अंकगणितीय श्रेणीवरचीच येतात. पुढचं गणित घ्या. पुढचं गणित घ्या आता. आता मी गणित थोडस तुम्हाला आतापर्यंत आपण जे शिकलोय त्याच्यावर आधारित आहे बघा तुम्ही. गणित लिहून घ्या. उर्वी पहिल्या दिवशी 4 मिनिटे सलग धावली. 4 मिनिटे सलग धावली. सलग म्हणजेच न थांबता. व व प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा सॉरी दिवशी नाही दिवसापेक्षा आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिटे अधिक धावते. बघा पहिल्यांदा कुठलं प्रोग्रेशन आहे हे जिओमेट्रिक का अर्थमेटिक ते तुम्ही ठरवा अगोदर. 3 मिनिटे अधिक धावते. सोहम सोनवणे सोहम काय एवढा उशीर केला? असं आहे का? बरं. तर धावण्याचा कालावधी तर धावण्याचा कालावधी 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतात? किती दिवस लागतील? मला सांगा इथं पहिली गोष्ट मला सांगा हे कुठलं प्रोग्रेशन आहे?
अर्थमेटिक आहे का जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे? कशाहून शोधलं? हा, म्हणजे ती पटीत नाही धावत. ती प्रत्येक दिवशी 3 अशी मिनिटं वाढत जातात. मग बघा, मिनिटं वाढत जाणं किंवा प्लस होत जाणं म्हणजे ते अंकगणितीय श्रेणी असते. सोहम नीट बसा. सोहम सोनवणे. तर बघा, काय म्हणत होतो मी? तर बघा, हा पहिली गोष्ट आता काय काढायचंय तुम्हाला? आता इथं एस एन काढायचंय. हा, शाबास, व्हेरी गुड उर्वी, शाबास. तुम्हाला एन काढायचे. बघा, हे असं आहे पा, तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहित असून नुसतं चालत नाही पा, नेमकं काढायचंय काय हे सुद्धा कळलं पाहिजे. व्हेरी गुड उर्वी. एन काढायचा हे लक्षात ठेवा. मग एन काढण्यासाठीचं सूत्र तुम्ही सांगा आता मला. 67 मिनिटं हे काय आहे? नाही 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 नाही, उर्वी, एन काढायचं तर एस एन कडे कशाला गेले तुम्ही? एस एन नाही, ते एस एन म्हणजे सगळे मिळून झालं. शेवटचं पद आहे ते. शेवटचं पद बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू डी हे सूत्र वापरावं लागतंय. एस एन म्हणलं असतं तर मग पहिल्या दिवशीचे 4, दुसऱ्या दिवशीचे 7, तिसऱ्या दिवशीचे 11 अशा सगळ्या मिनिटांची बेरीज दिली असती. बेरीज नाही दिली इथं तुम्हाला. तेजश्री नरुटे कोण आहे रे? हा, सांगा मग किती येतंय उत्तर? बोला. हे बघा, मी तुम्हाला समजून सांगतो पहा, ऐका. तुम्ही शांत डोक्याने अगोदर गणित समजून घ्या. वाचणं आणि समजणं यात फरक असतो पहा. समजून घेऊन वाचावं लागतं किंवा वाचायला समजून घ्यावं लागतं, तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. नुसतंच वाचत असाल वर तर काही ताळमेळ लागत नाही गणिताचा. नुसत्या आपण अक्षर जर वाचत असाल तुम्ही तर ताळमेळ लागत नाही. गणित शांतपणे वाचा. पहा काय म्हटलंय. पूर्वी पहिल्या दिवशी 4 मिनिटे, जसं मगाशीचं गणित दिलं होतं की नाही. शेतामध्ये पहिल्या रांगेत एवढी लावली, दुसऱ्या रांगेत एवढी लावली, तिसऱ्या रांगेत एवढी लावली. हा उर्वी, किती म्हणताय? थोडं चुकलं काहीतरी. थोडं चुकलं काहीतरी. एक मिळवायचा राहिला तुमचा कुठेतरी. 22 उत्तर येत आहे. 22 दिवस लागतील. मग बघा, पहिल्या दिवशी 4 मिनिटं, नीट आहे का? पहिल्या दिवशी 4, दुसऱ्या दिवशी 3 मिनिटं वाढली म्हणजे 7, तिसऱ्या दिवशी पुन्हा 3 मिनिटं वाढली म्हणजे 11, चौथ्या दिवशी पुन्हा 3 मिनिटं वाढली म्हणजे 14, पुन्हा 3 मिनिटं वाढली 17. असं तुम्हाला 67 होण्यासाठी, हे 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलंय. तर नीट आहे. हा, 22 दिवस. 22 दिवस लागतात. कसं बघा आता, तुम्हाला या ठिकाणी ए बरोबर आहे 4 मिनिटं, कारण ती पहिल्या दिवशी 4 मिनिटं सलग धावली. या ठिकाणी डी जो आहे तो डी 3 मिनिटं आहे, कारण प्रत्येक दिवशी ती 3-3 मिनिटं वाढवते. पहिल्या दिवशी 4 तर दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 11, 14, 17 अशा पद्धतीने ते वाढत जातं. म्हणजे डिफरन्स जो आहे तो 3चा आहे. आणि आता मग तुम्हाला काढायचंय काय, तर एन म्हणजेच किती दिवस लागतील ते काढायचंय. मग आता तुम्हाला या ठिकाणी शेवटचं पद त्यांनी दिलंय आपोआपच. काय दिलंय? 67 मिनिटे हे शेवटचं पद आहे. शेवटचं पद काढण्याचं सूत्र असं आहे पहा, ए प्लस एन मायनस वन इंटू डी हे सूत्र आहे त्याचं. आता बघा, शेवटचं पद आहे 67, कारण 67 मिनिटे होण्यासाठी तिला किती दिवस लागतील असं विचारलंय. ए बरोबर आहे 4 अधिक एन आपल्याला काढायचा आहे.
त्यामुळे हे आहे तसंच ठेवावं लागेल n-1 इंटू डी. डी म्हणजे गुणिले 3, कारण डी चा किंमत आहे 3. आता नीट ऐका. पहिल्यांदा हे 4 जे आहेत ते 4 अधिक आहेत. हे 4 अधिक आहेत. इकडे आल्यावर काय होतील? वजा होतील. मग 67 मधून 4 गेले, उरले किती? 63. आणि या बाजूला काय उरलं बघा, n-1 इंटू 3. आता इथं बघा, आपल्याला n कडे टार्गेट ठेवा तुम्ही, n काढायचा आहे. 3 गुणिले इकडे आल्यावर काय होतील बघा, भागिले. आणि नीट आहे का मी काय म्हणतोय ते? 3 जर 63 ला भागिले झालं तर 63 भागिले 3 चं उत्तर किती येतंय तुम्हीच सांगा. हे बघा 63. हा, 63 भागिले 3 बरोबर n-1. आणि 63 ला 3 ने भागलं तर उत्तर आलं 21 बरोबर n-1. आता हे आपल्याला n काढायचं आहे. मग एक जो आहे तो वजा आहे, इकडे आल्यावर काय होईल? प्लस होईल. मग 21 अधिक 1 बरोबर किती दिवस झाले बघा तुम्ही? बरोबर 22 दिवस 67 मिनिटे होण्यासाठी लागतील. कळलं तुम्हाला? ओके. लिहून घ्या हे. लिहून घ्या. गणित अवघड नाहीत. गणित समजणंच थोडस कठीण आहे. तुम्हाला जर ती गणित समजली नाहीत, नेमका n काढायचा आहे, कोणतं सूत्र वापरायचंय, हे तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला ते कठीण जाईल. बर, पुढचं गणित घ्या मग आता. देऊ पुढचं गणित. झालं लिहून? पुढचं गणित घ्या. एका नाट्यगृहात एका नाट्यगृहात पहिल्या रांगेत 28 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 32 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 36 खुर्च्या, याप्रमाणे याप्रमाणे 12 रांगा असतील तर एकूण किती खुर्च्या असतील? तर एकूण किती खुर्च्या असतील? सांगा काय काढायचं? शाबास. कारण नीट लक्षात घ्या, एसएन का? तर एकूण खुर्च्या विचारल्यात. तुम्हाला जर नुसतं 12व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या विचारली असती तर एकूण शब्द आलाच नसता. म्हणजे तुम्हाला 12व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या किती असं जर विचारलं तर मग शेवटचं पद बरोबर ए प्लस n-1 डी हे सूत्र वापरावं लागलं असतं. पण इथं विचारलंय पहिल्या रांगेपासून 12व्या रांगेपर्यंत असलेल्या सगळ्या खुर्च्यांची तुम्हाला बेरीज विचारली. मग करा आता. एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू 2a प्लस n-1 इंटू डी. सांगा आता. हा गिड्डे, तुझं नाव काय बाळा? तुमचं नाव सांगा गिड्डे. 600. बर,
सगळ्यांचं 600 आलं का? बर, आपण बघूया आता. अजून कुणाचं वेगळं आलंय? सार्थक, मनस्वी, 600 आलं ना? सोहम शिंदे. सोहम काल नव्हता त्याच्यामुळे लक्षात येईना सोहमच्या, बरोबर ना? सोहम, हा, ते फॉर्म्युला लक्षात येईना. फॉर्म्युला एक दोन तीन लिहून घ्या सोहम. तुम्ही बहुतेक पहिल्या दिवशी परवा होते ना तुम्ही? हा, मग ते परवाचं शेवटचं पद कसं काढायचं त्याचं सूत्र लिहून घेतलं असेल तुम्ही. ए प्लस एन मायनस वन इंटू डी ते लिहिलंय ना? हा, एस एन च लिहून घ्या. म्हणजे सगळ्या, हे बघा, ते जे आहे ते फक्त कोणतं पद आहे त्या पदात कितवं पद येत आहे त्याचं काढण्याचं सूत्र आहे. पण इथून तिथून सगळ्या संख्या मालिकेची जर बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र आहे पा, एस एन इज इक्वल टू, मी देतो लिहून तुम्हाला. आता बघा इथं मला सांगा ए बरोबर किती आहे, सांगा. या गणितात ए बरोबर किती आहे? 28. डी बरोबर किती आहे? 4 आहे. आणि एन बरोबर किती आहे? 12. मग नीट बघा मी काय सांगतोय ते. ए इज इक्वल टू 28 कारण पहिल्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या आहे. एन बरोबर आहे 12. डी बरोबर आहे 4 कारण 4 ने या संख्या वाढत जातात. आता विचारलंय तुम्हाला पहिल्या रांगेपासून 12व्या रांगेपर्यंत असलेल्या खुर्च्यांची सगळी मिळून संख्या विचारली. तर बघा एस एन इज इक्वल टू, सोहम सूत्र लिहून घ्या हे फॉर्म्युला, एन डिवायडेड बाय 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, हे त्याचं फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल किंवा लक्षात तरी ठेवावा लागेल. तर बघा आता आपल्याला विचारलंय एकूण खुर्च्या, एस एन म्हणजेच एकूण खुर्च्यांची संख्या बरोबर एन आहे 12, 12/2, 2a म्हणजे पहिल्या पदाची दुप्पट 28×2 = 56 प्लस एन मायनस 1 म्हणजे 11. लक्षात येते का बघा तुमच्या? एन मायनस 1 म्हणजे 11 आणि 11 गुणिले 4 उत्तर येणार 44. मग आता बघा, जर 12ला 2 ने भाग दिला तर उत्तर येतं 6 गुणिले, इथं काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह आपण, 56 आणि 44 ची बेरीज किती येते? 100. म्हणून त्या नाट्यगृहात असलेल्या एकूण खुर्च्यांची संख्या असणार आहे 600. समजलं? ओके. तर इथं हा आपला श्रेणी नावाचा जो टॉपिक आहे तो पूर्ण संपलाय. खरं तर मला हे एका दिवसातही संपवता आलं असतं पण मी मुद्दाम संपवलं नाही. त्याचे 2 भाग केले. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त भर दिला मी अर्थमेटिक प्रोग्रेशनवर. तुम्हाला मी अजूनही सांगतो की तुम्हाला जर प्रश्न आला तर तो अर्थमेटिक प्रोग्रेशनवरच येईल. अपवादात्मक परिस्थितीतच भौमितिक श्रेणीवरचा प्रश्न येतो कारण त्याचं कॅल्क्युलेशन खूप मोठं येतं. पण असं समजू नका की त्याचं ते विचारणारच नाही. ते तुमच्या अभ्यासक्रमात आहे, विचारण्याची शक्यता आहे, पण आजपर्यंत कधी विचारलं नाही. याला कदाचित तुमच्याच वेळेस एखाद्या वेळेस विचारतील. तर ते लक्षात असू द्या फक्त. भौमितिक श्रेणीचं सूत्र लक्षात ठेवा, ए इंटू एक्स आणि एक्स रेज टू एन मायनस 1 म्हणजे पहिलं पद गुणिले डिफरन्स किती पटीने वाढतात ते एन मायनस 1. या पद्धतीने तुम्हाला शेवटचं पद काढता येतं. हे त्याचं सूत्र आहे. आता तुम्हाला बेरीज जर करायची असेल, बघा भौमितिक श्रेणीचं बेरजेचं सूत्र आहे ए इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. हे खूप किचकटही विचारत नाहीत पण लिहून तर ठेवा, विचारलं समजा तर. बेरीज करायचं सूत्र आहे पा, ए इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 म्हणजे एक्सचा एनवा घातांक करायचा वजा 1 आणि त्याच्या खाली एक्स. बेरीज विचारली भौमितिक श्रेणीची तर
शक्यतो हे येणार नाही, पण असू द्या, लिहिलेलं काय वाया जात नाही. एखादं गणित तुम्हाला पडलं, तुम्हाला प्रॅक्टिस करावी वाटली तर करा, पण शक्यतो हे येणार नाही. आलं तर हे येईल बऱ्यापैकी शेवटचं पद विचारायला. तेही तुम्हाला मी सांगितलं, फार कमी अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला भौमितिक श्रेणीवरचे प्रश्न येतात. जास्त प्रॅक्टिस तुम्ही, आणि मी घेतली आहे, अंकगणितीय श्रेणीवरचेच प्रश्न तुम्हाला शक्यतो येतील. ठीक आहे. या ठिकाणी गणिताचा आपला दुसरा टॉपिक संपला. पहिला होता संख्याज्ञान, दुसरा होता श्रेणी. तर संख्या ज्या आहेत त्या संख्यांवरचे सगळे आपण प्रश्न घेतले. त्यानंतर मसावी लसावी पण झाला ना आपला? नाही झाला. झाला ना? हा, मसावी लसावी झाला, विभाज्यतेच्या कसोट्या झाल्या, संख्या झाल्या, आणि आज श्रेणी मधला तो म्हणजे एकूण तसे आपले जवळजवळ 4 टॉपिक संपलेले आहेत इथं गणिताचे. उद्या आपण मराठीचा टॉपिक बघा, मराठीचा, इंग्रजीचा आणि बुद्धिमत्तेचा एक एक टॉपिक झाले. उद्या आपण मराठीचा पुढचा टॉपिक घेऊया, मराठी किंवा इंग्रजीचा, दोन्हीपैकी कोणताही. तर या ठिकाणी आपण थांबूया. आता मी अजून थोडा वेळ घेतला असता, पण टॉपिकच संपलाय हा. पुन्हा तेच ते गणित घेण्यात काय पॉइंट नाही. तुम्हाला मी प्रॅक्टिस करायला पीडीएफ देतो, पीडीएफ मधून तुम्ही ते सोडवा. तर असे 4 टॉपिक आपल्याला संपलेले आहेत या ठिकाणी. उद्या आपण मराठीचा नवीन टॉपिक सुरू करूया. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. हा, लगेच टाकतो. ठीक आहे, आपण उद्या भेटूया पुन्हा एकदा. बाय ऑल ऑफ यू.